नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट उघडी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. आजपासूनचा नवीन सर्व शेतकऱ्याचे अंदाज देत आहे. मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यामध्ये 1 ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहणार आहे आणि 2 ऑक्टोबर पासून राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढणार आहे असं सांगितलं होतं. पण राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता, कारण की काय झालं आता 1 ऑक्टोबर नंतर राज्यात म्हणजे काय झालं, शेतकऱ्याचं सोयाबीन काढणीला आलेलं आहे, मका देखील काढणीला आला आहे आणि आता लगेच ज्वारीची पेरणी देखील आहे. तर म्हणून हा खास करून सगळ्या शेतकऱ्यासाठी हवामान अंदाज सांगत आहे की ज्यांची मका आणि सोयाबीन काढणीला आली त्या सर्व शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी. आता जवळपास म्हणजे दसऱ्यापर्यंत राज्यामध्ये एवढा मोठा काही पाऊस येणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि सर्व शेतकऱ्याची सोयाबीन सुखरूप येणार आहे आणि मका देखील निघणार म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. पण त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मग आता राज्यामध्ये पाऊस कधी येणार आहे, तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये की आता नोव्हेंबरमध्ये पाऊस येणार आहे, म्हणजे नोव्हेंबरमध्ये दिवाळीमध्ये पाऊस असणार आहे. तर राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याला सांगतो की दसरा झाल्याच्या नंतर म्हणजे 25 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. म्हणजे राज्यामध्ये दसरा झाल्याच्या नंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये यावेळेस पाऊस पडणार आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा.